तर 2012ला माझ्या माझ्या बाबतीत पोलीस पोलीस कंप्लेंट झालेली होती. म्हणजे गावात म्हणा, त्यानंतर तालुक्यात अशी चर्चा झाली, की चोरीची गाडी होती, याने गाडी चोरली होती बुवा. बरं. बदनामी झाली. बदनामी झाली एक्झॅक्टली. माझी बदनामी झाली, आई-वडिलांची बदनामी झाली आणि रात्रभर पोलीस स्टेशनला म्हणजे लॉकअपमध्ये असल्यामुळे मग त्यांना असं वाटायला लागलं, की नाही बाबा हा शहरात बिघडतोय मुलगा. मग ते मला खेड्यागावात म्हणजे माझ्या गावी घेऊन गेले प्रॉपर. रिकामा राहण्यापेक्षा मी दुसऱ्याच्या शेतात कामाला जायला लागलो. अच्छा. रोजंदारीवर. हं. डेली बेसिसवर कोणाच्याही शेतात एक आहे, आज याच्या अमुकच्या शेतात, उद्या दुसऱ्याच्या शेतात. तोपर्यंत मला माहीत पण नाही, की पोलीस भरतीला हाईट किती लागते, पोलीस भरतीचा सिलेबस किती आहे. त्याच्या आधी कधीच विचारच केलेला काहीच नाही नाही. याचा. सांगितलं ना सर, मला गंधच नाही कसलाच. हं. म्हणजे वयाच्या 20-21 वर्षापर्यंत माझं एमच नाही काही. रेतीचे ट्रॅक्टर भरणे वगैरे, विहिरी खोदायचं पण काम केलेलं अरे आहे. बापरे. म्हणजे सगळेच कामं केलेले ऑलमोस्ट. हे सगळं गावाला माहिती आहे, पूर्ण गावाला. वडील ऑफ झाले माझे. अरे बापरे. वडील व्यसनाधीन होते खूप वडील. म्हणजे दारू खूप प्यायचे. त्याच्यामुळे त्यांचं लिव्हर डॅमेज झालेलं, वडील ऑफ झाले. ज्यावेळेस पोलीस झाले त्यावेळेस जी काही इमेज होती गावाकडे, आधी तुम्हाला लोकांनी नावं ठेवली होती वगैरे, त्या लोकांच्या काय रिॲक्शन? जुन्या काळी कसं ग्रामीण भागात थोडीफार शेती असली ना, तर एखादी व्यक्ती व्यसनाधीन झाला ना, तर तो शेती विकून व्यसन पूर्ण करायचा. बरोबर. पण माझ्या आईने कधीच शेती हलवू दिली नाही. लहानपणापासून वडिलांची दारू व्हायली. गावातील बी मुलं, लोक जे मोठे लोक आहेत ते म्हणायचे, की दारुड्याचा मुलगा आहे बुवा, हे पण त्याच्यातच जाणार. आमच्यामध्ये म्हणजे मुलांना नाही खेळू द्यायचे नाही. असे माणसं टॉन्ट मारायचे, की ज्यांची पात्रता नाहीये. म्हणजे फोटोग्राफर सुद्धा मला बोलला, की चोरचा पोलीस झाला म्हणून. लोकांनी ऍक्सेप्ट केलं, एक ज्याला चोर म्हटले तो पोलीस झाला. येस येस. नमस्कार, मी किरण निंबोरे. आपण पाहताय वास्तव कट्टा. खरं तर ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थ्यांचं स्वप्न हे असतं वर्दीचं. त्याच्यामध्ये कोणाला पोलीस भरती व्हायचं असतं, कोणाला PSI बनायचं असतं, कोणाला DYSP, कोणाला IPS. आणि जो तो आपापल्या परिस्थितीनुसार, मग ते आर्थिक असेल, बौद्धिक असेल किंवा सामाजिक असेल, यानुसार तो त्याचं क्षेत्र निवडत असतो. कोणाला पोलीस भरतीमध्ये आवड असते, तर कोणी MPSCमध्ये, कोणी UPSCमध्ये. आज वास्तव कट्ट्यावरती असंच एक व्यक्तिमत्व आहे, की ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात 2014मध्ये मुंबई पोलीसमध्ये ते भरती झाले. स्वप्न अधिकारी बनण्याचं कधीच नव्हतं, परंतु काही परिस्थिती अशा ओढवल्या गेल्या, की त्यांना अधिकारी बनण्याची इच्छा जागृत झाली आणि त्यांनी 2023ची डिपार्टमेंटल PSI दिली आणि 3 वर्ष म्हणजे एकतर सुरुवात उशिरा केली आणि 2023ची परीक्षा आली आणि काही कारणास्तव ती लांबली आणि 2026मध्ये त्याचा रिझल्ट लागला आणि त्याच परीक्षेमधून डिपार्टमेंटल PSIमध्ये ज्यांची निवड झाली असे सतीश निंबागावारे आपल्यासोबत आहेत. सर्व वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. खरं तर पहिल्याच प्रयत्नात मुंबई पोलीस आणि पहिल्याच प्रयत्नात PSI. नक्की जसं मी सांगितलं, की प्रत्येकाला म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर विद्यार्थ्यांना विचारलं तर वर्दीची आवड असणारे बहुसंख्य विद्यार्थी असतात, जे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येतात. का तुम्हाला स्पर्धा परीक्षा क्षेत्रात यायचं किंवा पोलीस भरती व्हायचं, हे काय नक्की पोलीस खात्यातच यायचं, हे काय ठरलं होतं? नमस्कार, जय हिंद सर. ॲक्च्युली मला आहे ना, पोलीस भरतीचा गंधही नव्हता किंवा मला पोलीस खात्यामध्ये यायचंच नव्हतं असं धरून चला. बरं. म्हणजे 12वी नंतर मी DEDला ॲडमिशन घेतलेलं होतं. DED 1 वर्ष केलेलं आहे. DED नंतर मग काही कारणास्तव तर DED पण सुटलं. पण 2012ला माझ्यासोबत असा काही इन्सिडेंट घडला, जो मला माझ्या आयुष्याला कलाटणी दिली त्या इन्सिडेंटने. बरं. काय होतं? जनरली लोक म्हणजे तुम्ही समाजात बघा, कुणी स्वतःचे दुर्गुण सांगत नाही, पण मी आवर्जून इथं मेन्शन करेल. तर 2012ला माझ्या बाबतीत पोलीस कंप्लेंट झालेली होती. म्हणजे पोलीस कंप्लेंट नाही म्हणता येणार त्याला. पोलीस चौकशीसाठी मला बोलवण्यात आलेलं होतं पोलीस स्टेशनला. बरं. तर आता एक्झॅक्टली मला डेटही आठवते, 17 जून 2012च्या दिवशी. ओके. हां. तर ती कंप्लेंट अशी होती, की माझ्याकडे एक बाईक होती, मित्राकडून परचेस केलेली होती मी. पल्सर बाईक होती, MH04, म्हणजे नाशिक आपलं ठाणे पासिंग होती ती. बरं. आणि माझं गाव आहे चाळीसगाव, म्हणजे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव. आणि तिथून 20 किलोमीटर माझं गाव, खेडेगाव आहे, वरखेडे म्हणून, गिरणा नदीच्या काठीचं आहे. 3000 लोकसंख्या आहे गावात, जास्त नाही. मग चाळीसगावमध्ये मी राहायचो बहिणीकडे चाळीसगावमध्ये.
आणि तिथून 35 किलोमीटरवर DED कॉलेज होतं माझं शिरूड, त्याच्या धुळे जिल्ह्यात येतं ते. अच्छा. तिथे माझा नंबर लागलेला होता. मग मी येण्या जाण्यासाठी बाईक परचेस केलेली होती. ॲक्च्युली परिस्थिती खूप हे होती, पण घ्यायला नव्हतं पाहिजे ती बाईक. पण त्या दरम्यान कसं ते वयच असतंय, तर बाईक घेतली. पण मग पैसे कमी असल्यामुळे मग मित्र काय बोलला की ही बाईक मी तुला देतो, पण हिचे डॉक्युमेंट्स तुला नंतर बनवावं लागतील. अच्छा. मग मी ते डॉक्युमेंट्स म्हटलं बनवू नंतर, आपल्याला काय लोकलच वापरायची बाईक, कुठं बाहेरगावी जायचं नाही, आपण स्टुडंट आहोत. त्यावेळेस काही एवढी जाणीव पण नसते. येस एक्झॅक्टली. हां, म्हणजे पुढं काय संकट येतील किंवा या डॉक्युमेंट्स लागतात, त्यानंतर ह्या गोष्टी आता गावातल्या गावात आपल्याला कसं वेगळ्या आयुर्भावात असतो आपण, किमान ते वय किंबहुना वय जसं असतं की बाकी गोष्टींचा आपण विचार करत नाही. मग असंच एक कोणीतरी टिप दिली असणार पोलिसांना की ही गाडी चोरीची आहे बुवा. बरं. एक्झॅक्टली ती चोरीची नव्हतीच मुळात म्हणजे. मग या चौकशीसाठी मला बोलवलं पोलीस स्टेशनला. बरं. आणि त्या दरम्यान मग मला चौकशी झाली रात्रभर. आणि कायदाच असं आहे की 24 तास आपण कोणाला अटकावून ठेवू शकत नाही. बरोबर. त्यामुळे मला तर सकाळी सोडून दिलं त्यांनी, कारण त्याच्यात काही निष्पन्न झालं नाही. पण गावात म्हणा त्यानंतर तालुक्यात अशी चर्चा झाली की चोरीची गाडी होती, याने गाडी चोरली होती बुवा. बरं. बदनामी झाली. बदनामी झाली. एक्झॅक्टली. माझी बदनामी झाली, आईवडिलांची बदनामी झाली. आणि रात्रभर पोलीस स्टेशनला म्हणजे लॉकअपमध्ये असल्यामुळे मला लॉकअपमध्ये नाही ठेवलं, त्यांनी बाहेरच ठेवलं. पण मग शेवटी पोलीस स्टेशनची पायरी चढलो. खेड्यागावात काय वाटतंय आता, ग्रामीण भागात असं वाटतंय की ग्रामीण भागात एक म्हण आहे, पोलीस स्टेशनची आणि कोर्टाची पायरी चढावीच नाही. पण मुळात इथं आता मला सांगा, आयुष्यात जर काही आपल्यावर संकटे आली तर चढावीच लागणार आहे. मुळात पोलीस स्टेशन आणि कोर्ट आपल्या मदतीसाठीच आहे, लोकांच्या बरोबर, न्याय मिळवण्यासाठी. मग ह्या गोष्टीचं खूप बाऊ झाला. यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण पण ह्या क्षेत्राकडे वळावं, कारण चूक तर माझी नव्हती, पण त्या दरम्यान 2-3 चांगले म्हणजे इमानदार ऑफिसर होते. तर एक्झॅक्टली मला त्यांचं नाव नाही सांगता येणार. त्यांना कळून चुकलं की हा मुलगा निर्दोष आहे. बरं. त्यांनी मला स्वतःच्या हिमतीवर सोडून दिलं. म्हणजे चौकशी वगैरे केली. अच्छा. पण म्हणजे असं आता पोलिसांची भूमिका कशी असते की नाही पोलीस चुकीचाच आहे, यांना त्याला गोवतात बुवा, दुसऱ्यांना गोवतात. पण माझ्या बाबतीत तसं झालं नाही. मुळात माझं नशीब समजा, ते साहेब चांगले होते. त्यांना कळून चुकलं, त्यांनी मला सोडून दिलं. बरं. गाडी ठेवली त्यांच्याकडे. गाडीची चौकशी केली त्यांनी 3-4 महिने. त्यानंतर त्या चौकशीत निष्पन्न झालं की गाडी चोरीची नाही आहे, त्या डॉक्युमेंट्स फक्त नाही आहेत. ती गाडी नंतर मला भेटली. पण माझी जी बदनामी झाली आणि त्यानंतर मग मला असं वाटायला लागलं की मी पण या सरांसारखा व्हावं बुवा, की जेणेकरून समाजात काहीतरी चांगले कामं करता येतील. मग त्याच्यानंतर मग मोठा भाऊ आहे मला 2 वर्षांनी, शेतीच करतो. मग शहरातून मला ते खेड्यागावात येऊन गेले माझ्या. बरं. म्हणजे हे सगळं प्रकरण झाल्याच्या नंतर गाडी चोरीची. बरं. मग त्यांना असं वाटायला लागलं की नाही बाबा हा शहरात बिघडतोय मुलगा. मग ते मला खेड्यागावात म्हणजे माझ्या गावी घेऊन गेले प्रॉपर. मग बोलले आता तू DEDला पण नाही जायचं, तुझं शिक्षण बंद. म्हणजे बंदच केलं धरून चला. त्यांना असं वाटायला लागलं, म्हणजे असं लोक असे बोलायला लागले शेवटी. आणि मग ते शिक्षण बंद झालं. मग शेतात कामं करायला लागलो मी. आणि घरी शेती पण एवढी नाही, 2-2.5 एकर आहे फक्त. आणि दोन जण, आम्ही 2 भाऊ. शेती फक्त पोटाचा उदरनिर्वाह करू शकतो आपण, पण त्यात बी 2-3 जण एका शेतीत कसू नाही शकत. मग रिकामा राहण्यापेक्षा मी दुसऱ्याच्या शेतात कामाला जायला लागलो. रोजंदारीवर, डेली बेसिसवर. कोणाच्याही शेतात, एक आहे आज याच्या अमुकच्या शेतात, उद्या दुसऱ्याच्या शेतात. मग त्या दरम्यान मला जाणवलं की याच्यात तर आपलं भविष्य नाही आहे भाऊ, आयुष्यभर हेच करायचं. येस एक्झॅक्टली. हे करून तर शक्यच नाही. कारण दिवसभर एवढी मेहनत करून 300 रुपये, 300 पण नाही, सॉरी 250 रुपये होत होतं तेव्हा. आणि काही वेळेस लागायचे असे अंगावर उगतं काम लागायचं. पण मग याच्यात हे स्थिरता नव्हती नाही, टेम्पररीच होतं. याच्यात भविष्य कसं होणार भाऊ. आणि तसंच ते सरांचं एक्झॅक्टली मला नाव आठवत नाही. आणि एक कॉन्स्टेबल होते गवळी म्हणून, त्यांनी खूप सहकार्य केलं होतं. तेव्हा मला असं वाटलं की आपण पण या क्षेत्राकडे वळावं, कारण गरीब सर्वसामान्य मुलांसाठी हा जे कसा जॉब होता की तो गुणवत्तेच्या आधारावर लागेल म्हणून पोलीस. आणि गावाकडे कसं क्रेजच असतं. बाकी दुसरे मुलं म्हणजे गावातील बरीचशी मुलं असतात शिक्षण क्षेत्रात, म्हणजे कोणत्याही क्षेत्रात, नोकरीच्या शोधात म्हणा, कुठेही म्हणा. पण पोलीस भरतीकडे जास्त मुलांचा कल असतो. शेवटी ते वर्दीचं आकर्षण असो किंवा काही असो. मग असंच माझे मित्र, मी आवर्जून त्यांचं नाव घेईल, अमोल जाधव म्हणून, ते पण पोलीस भरतीच करायचे. खूप हुशार व्यक्तिमत्व, म्हणजे
रिलेटिव्ह पण होतं ते आणि मित्र मित्र पण. पण होते. ॲक्च्युली एक बॅच माझ्या पुढे होते, पण कसं असतं तुमच्या लोकांचे 2 जणांचे विचार जुळले ना तर मैत्री जुळून येते. बरोबर. मग ते मॅटर नाही करत हा किती वय- वर्षाचा, वयाचं मॅटर वयाचं मॅटर नाही करत. मग त्याचे आणि आमचे विचार सारखेच. मग ते भरती करायचे म्हणजे ते अभ्यास करायचे. मग त्यांनी मला सांगितलं, तोपर्यंत मला माहीत पण नाही की पोलीस भरतीला हाईट किती लागते, पोलीस भरतीचा सिलेबस किती आहे, त्याच्या आधी कधीच विचारच केलेला काहीच नाही नाही. याचा. सांगितलं ना सर, मला गंधच नाही कसलाच. म्हणजे वयाच्या 20-21 वर्षापर्यंत माझं एमच नाही काही. कधी मला वाटायचं मी डीएड करावं, नाही ॲक्च्युली मला तसं वाटायचं मी पॉलिटेक्निक करावं. थोडी इंग्लिश चांगली होती माझी. पॉलिटेक्निक तेव्हा याचं डिप्लोमाचं खूप वारं होतं त्या दरम्यान. तेव्हा मला वाटायचं डिप्लोमा करावं, आई वडिलांना वाटायचं याने हे करावं काय डीएड. तेव्हा डीएडचं पण खूप वारं होतं. 2010-11चा विषय. बरोबर. आणि मला तर कधी असं वाटलंच नाही की काय करावं. पण हा इन्सिडेंट असा घडला माझ्यासोबत. मग त्या मित्राने मला खूप साथ दिली. इवन मला चांगलं आठवतं त्याने माझी हाईट मोजली त्याच दिवशी. तिथेच त्यांचं नवीन घराचं बांधकाम चालू होतं आणि आम्ही इकडे जुन्या गावात राहायचो. मग त्या घरात कोणी राहायचं नाही. बांधकाम म्हणजे भिंत उभी केलेलं होतं फक्त आणि वरून प्लॅस्टर टाकलेलं होतं. मग तिथंच हाईट वगैरे मोजली. ते पण अभ्यास करायचे अमोल जाधव सर. आता आवर्जून मी त्यांना सर म्हणतो, कारण त्या व्यक्तीने माझ्या जीवनात एक सच्चा मित्र, मार्गदर्शक आणि गुरुवर्य म्हणून पण काम केलेलं आहे. मला तोपर्यंत काहीच नाही सर भूमिका, म्हणजे गुरुवर्य म्हणून पण भूमिका पार पाडलेल्या आहे त्यांनी. मग त्यांनी माझी हाईट मोजली. ते बोलले बसतो तू 165 च्या वरती लागते तर तू बसतो बिंदास. 167 समथिंग येत होती माझी. आणि मग त्यांनी मला सांगितलं असं असं असतंय. आणि मला गणिताचं काही यायचं नाही तेव्हा. म्हणजे अंश आणि छेद काय प्रकार असतो काहीच नाही. पण इच्छाशक्ती असलं तर काही करू शकतो माणूस. बरोबर. मग तेव्हा ते जे होते ना त्यांचं गणित खूप छान आहे. आजही ते स्पर्धा परीक्षेचे मुलांचे क्लासेस घेतात. आज तर खूप नावाजलेले आहेत ते आमच्या पंचकृषीत. अच्छा. हां, रिसेंटली त्यांचा क्लासचा रिझल्ट आला. आता एकाच वेळेस 10 मुलं इंडियन आर्मीमध्ये आणि आत्ता पण पोलीस भरतीमध्ये खूप मुलं लागले. मग त्यांचं गणित खूप छान होतं. मग मी गणित त्यांनीच मला शिकवलं. म्हणजे जेवढं गरजेचं आहे तेवढंच. म्हणजे मग तेव्हा पण मला काय सर एक्झॅक्टली मग मी मागच्या प्रश्नपत्रिका बघायला लागलो पोलीस भरतीच्या, की पोलीस भरतीचे प्रश्न कसे असतात, म्हणजे याचं नेमकं हे काय आहे. खरा अभ्यास तिथूनच सुरू झाला. एक्झॅक्टली सर. हो. मग ते असं वाटायला लागलं, एक प्रत्येकाच्या मनात अशी घंटी वाजते की नाही बाबा तू करू शकतो. मग मला असं वाटायला लागलं की यार हे मी करू शकतो. मग तिथूनच खरा प्रवास सुरू झाला. मग दिवसा काम करायचं. जनरली हे सगळेच करतात ग्रामीण भागात. कुणी लँडलॉर्ड नाही आहे. जो लँडलॉर्ड असतो तो या क्षेत्रात उतरतच नाही. एक्झॅक्टली. 99% मुलं जे पोलीसमध्ये भरती होतात ते सर्वसामान्यांची शेतकऱ्याचीच मुलं असतात. बरोबर. त्यांनी जे केलंय तेच मी केलंय. म्हणजे दिवसा काम करायचं आणि दुपारी 2 वाजेपर्यंत राहायचे आमचे. सकाळी 7ला जायचं शेतात, 2 वाजेपर्यंत शेत काम करायचं. ओके. 2 नंतर घरी आले की थोडं जेवण वगैरे करायचं आणि अभ्यास करायचा. अभ्यास आणि ग्राउंड दोन्ही करावं लागत असेल. नाही ॲक्च्युली सर काय झालं, पोलीस भरतीला मला कधी ग्राउंड का नाही करण्याचं, ग्राउंड कधी केलंच नाही मी. का? शेतात काम करत असल्यामुळे शरीर असं होतं ना, एकदम मजबूत शरीर होतं. बरोबर. शेतात 53 किलोचा होतो मी तेव्हा फक्त, म्हणजे एकदम सडपातळ. आणि शेतात काम म्हणजे रेतीचे ट्रॅक्टर भरणे वगैरे, विहिरी खोदायचं पण काम केलेलं आहे. म्हणजे सगळेच कामं केलेले ऑलमोस्ट. हे सगळं गावाला माहिती आहे, पूर्ण गावाला. आणि जरा माझा स्वभाव बोलका असल्यामुळे ना गावात मग ते मुकादम असतात, काय टोळीचा मुकादमच होतो मी. अच्छा. आमच्या काम करणाऱ्यांच्या गावात काही काम असं तुमच्याकडे. एक्झॅक्टली. हो. संध्याकाळी आदल्या दिवशीच फोन यायचे मला की सतीश असं काम आहे. मग सगळ्यांच्या जिथं बोलका आणि आपलं समजदार स्वभाव असल्यामुळे सर्वजण म्हणजे कमी पैशात येतो वा, आपल्याला काय उदरनिर्वाह होतोय, आपला अभ्यास होतोय, लय झालं. आपल्याला काही कुणाच्याकडून जास्त पैसे घ्यायचे नाही, आपलं उदरनिर्वाह होतं, एवढंच बस झालं. मग या दरम्यान असा अभ्यास केला. आणि त्यानंतर मग 2013ला परत एक इन्सिडेंट झाला घरात. वडील ऑफ झाले माझे. अरे बापरे. वडील व्यसनाधीन होते खूप. वडील म्हणजे दारू खूप प्यायचे, त्याच्यामुळे त्यांचं लिव्हर डॅमेज झालेलं, वडील ऑफ झाले. मग तिथे थोडा का डाऊनफॉल आला मला. त्यावेळेस अभ्यास चालू होता. हो, चालूच होता त्यावेळेस. 2012 पासून गेलो ना मी, तसा अभ्यास सुरू केला 2013लाही. आणि माझं आधीपासून असायचं सर, म्हणजे ते कदाचित माझा प्लस पॉईंट आहे की मायनस ते सांगता नाही येणार.
मी प्रिपेअर जर नसलो ना, मी फॉर्म नाही भरायचो. 2013ला ॲड आली, हं. पण म्हणजे मला माझ्या मनात असं असायचं की अनुभवासाठी नाही, डायरेक्ट फायनलच द्यायचं एकच. ते म्हणतात ना, एक तो जाने दो नाही तो जान लगा दो. तर 2013ला ॲड आली, पण मी फॉर्म नाही भरला. का भरला नाही तेच मला माहिती नाही, पण मी तेव्हा प्रिपेअर पण नव्हतो बरं. पोलीस शिपाईचा. आणि त्या दरम्यानच वडील ऑफ झाले. मग थोडं वडिलांच्या याच्यात थोडं डाऊनफॉल आला मला 2-3 महिने. पण वडील पण जेव्हा मरणाचं नाव असत होते, मीच वडिलांजवळ बसलेलं राहायचो. वडिलांना म्हणजे आयुष्यभर व्यसनामुळे वडिलांकडनं ज्या चुका झाल्या, वडील अक्षरशः रडून सांगायचे मला. आजही तो दिवस आठवतात. वडिलांचे रडका चेहरा. तर त्यानंतर मग जे झालं ते, कारण काही गोष्टी माणसाला आपल्या हातात नसतात. बरोबर. त्या सर्व गोष्टी विसरून माणसाला पुढे मार्गक्रम करावंच लागतं. कारण आई होती घरात आणि 2 बहीण आहेत. बहिणीच्या अगोदर लग्न झालेले. आई, मोठा भाऊ आणि मी. तोपर्यंत भावाचंही लग्न नव्हतं झालेलं. भाऊ फक्त 2 वर्षाने मोठा. मग असंच वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर की नाही बाबा, म्हणजे वडील शेवटच्या मरणाचं नाव खूप पश्चाताप यायचा वडिलांना. माझ्या अगदी डोक्यावर हात ठेवायचे आणि सांगायचे, रडायचे अक्षरशः. डोळ्यात मी त्यांच्या अगदी पाणी बघितलं की माझ्याकडनं काय झालं भाऊ असं. म्हणजे त्यांना असं वाटायचं. म्हणजे व्यक्ती म्हणून मी आजही ज्या लोकांना भेटतो ना, व्यसनी लोकांना, म्हणजे व्यक्ती म्हणून ते लोक चांगले असतात, पण व्यसन त्या माणसांना एवढं याच्यामध्ये टाकतंय की ते सर्व विसरून जातात घरचं. बरोबर. आणि वडिलांची खूप इच्छा होती की याने आर्मीमध्ये जावं. म्हणजे मी बरं. म्हणजे आधीपासून शरीर माझं थोडं हे होतं, मजबूत होतं. तर वडिलांची तेव्हाच इच्छा होती, पण ते करू शकले नाही. मला आजही खूप आठवतं वडिलांना. मग मी मनाशी चंग बांधला की नाही बाबा, आपल्याला काही असो, असंही आपल्याला ही परिस्थिती सुधारणार नाही आहे, ह्या कामावर आपलं आयुष्यभर गाडा चालणार नाही. बरोबर. त्यामुळे आपल्याला हे करावंच लागणार, याच्याशिवाय पर्यायच नाही. जर परतीचा मार्ग नसला किंवा करावंच लागणार हाच पर्याय असला, तर माणूस करतो म्हणजे करतो. मग कुणी असो, तो मी असो किंवा कुणी असो. पर्याय नाही. मग त्यानंतर 2014ला पहिल्याच वर्षी फॉर्म भरला. असं नाही की अपघाताने यश मिळालेलं. खूप हे होतं माझं, म्हणजे 12ला सुरुवात केली होती. एक्झॅक्टली. हो, खूपच प्रिपरेशन चांगली झालेली होती. फर्स्ट ग्राउंड दिलेलं होतं, म्हणजे पहिलंच ग्राउंड होतं माझं. याच्या अगोदर मी कोणतंच ग्राउंड दिलेलं नाही. ग्राउंडमध्ये बी चांगले मार्क्स होते मला. मुंबई पोलीसच्या तेव्हा 2014ला 94 मार्क्स होते. 100 मार्काचं ग्राउंड राहायचं आमचं. 100 पैकी 94 मार्क्स होते मला. आणि पावसामध्ये झालेलं होतं तेव्हा. ॲक्च्युली जूनमध्ये परीक्षा झाली होती आमची. बरं. आणि पावसामुळे जरा कमी मार्क्स आले होते, नाही तर अदरवाईज 98, 96. आणि तेव्हा खेड्यातले मुलं जनरली घ्यायचे. तेव्हा 1600 मीटर हा इव्हेंट नसायचा. बरोबर. आता जो इव्हेंट आहे ना 1600, आता खूप हार्ड इव्हेंट आहे. आमच्या वेळेस 5 किलोमीटर इव्हेंट होता. ओके. आणि गोळाफेक वगैरे हे, मग याच्यात तर आपले मजबूत राहायचं शरीर, शेतात त्याला कामाचं. मग ते दगड फेकून एक्झॅक्टली. हो. तर ते मार्क्स येऊनच गेले. 94 मार्क्स आले. आणि पेपर पण चांगला होता. आणि पेपरमध्ये पण 89 मार्क्स आले मला. क्या बात आहे. हो. आणि पहिल्याच भरतीत मी पोलीस होऊन गेलो. ग्रेट. ज्यावेळेस पोलीस झाले त्यावेळेस जी काही इमेज होती गावाकडे, आधी तुम्हाला लोकांनी नावं ठेवली होती वगैरे, त्या लोकांच्या काय रिॲक्शन? येस, एक्झॅक्टली. आता काय सांगावं सर, माझा स्वभाव असा आहे की माझ्या तोंडावर पण 2-3 जण बोलले होते तेव्हा. गावाकडे सर्वसामान्य समज कसा असतो की धष्टपुष्ट माणूस पाहिजे पोलीस व्हायला. आता माझी हाईट जेमतेम आणि तब्येत पण एवढी काही नाही, पण शरीर मजबूत कामाचं. म्हणजे तर असं समज गावाकडे दोन लोक मला बोललेले एक्झॅक्टली. आता त्यांना कदाचित हे हिंट मिळत असेल की ते, पण मला काही नाही त्याबद्दल. उलट त्याच गोष्टीचं मी फ्यूल केलं आणि आज इथपर्यंत पोहोचलो आहे. बरोबर. उलट मी स्पेशली त्यांचा आभार व्यक्त करेल. ते जर मला बोलले नसतं तर मी इथपर्यंत आज पोहोचू शकलो नसतो. ते अक्षरशः मला बोलले होते की तू कसा होशील, तुझ्यामध्ये काय क्वालिटी. म्हणजे त्यांना तेवढं समज नसतो की पोलीस व्हायला काय लागतं. 165च्या वरती हाईट आली म्हणजे झालं काम. आणि बुद्धीचं काम आहे पोलीस होणं. बरोबर. तिथं थोडी असतं की लईच 6 फुटाचा व्यक्ती पाहिजे. पण मग जेव्हा झालो मी, तेव्हा फर्स्ट टाइम पेढे त्यांच्या घरीच वाटायला लागले. म्हणजे याच्याने नाही, म्हणजे माझ्या मनात तसा काही आकस नव्हता त्यांच्याविषयी, घृणा नव्हती, पण आनंद. पण त्यांना बी वाटलं की नाही, मुलाने करून दाखवलं. आणि आईला तर बिचारीला काहीच माहीत नाही. आई तर शेतातच, म्हणजे आई माझी निरक्षर. पण मी आज जे काही घडलो ते फक्त आईमुळे घडलं. त्यांना कसं सांगितलं?
त्यांना म्हणजे ॲक्च्युली मी तर नाही, मी काही सांगूच शकलो नाही त्यांना. म्हणजे एवढा माझा शब्दच निघाना झाला, एवढं मी इमोशनल झालो. माझे जे मित्र मी बोललो ना तुम्हाला, ते अमोल जाधव सर यांनीच अगोदर आईला सांगून ठेवलं होतं, कारण टोटल चांगली झालेली होती माझी 182. तर मग 200 पैकी 182 झाली होती. त्यांनीच अगोदर सांगून ठेवलेलं होतं की पोलिसाचं काम झालेलं आहे याचं. आणि माझी फर्स्ट अटेम्प्ट माझा, मी तरी घाबरायचोच, कारण तेव्हा पण सिले मिस्टेक हा विषय नित्यनेमाचा स्पर्धा परीक्षेत, तेव्हाही माझ्या 2 सिले मिस्टेक झालेल्या होत्या. पण मग त्यांनी अगोदरच सांगून ठेवलं झालाय आणि रिझल्ट लागला. त्यानंतर मी आईला बोललो. आईला म्हणजे असं जणू काय आकाश ठेंगणं झालं. आई बिचारीने, आज गावातही माझ्या आईचं नाव खूप आदरपूर्वक घेतलं जातं. आज लोकांच्या प्रत्येकाच्या घरी जातो मी जेव्हा, तेव्हा मला बाकी लोक काहीच म्हणत नाही, फक्त आईचंच उदाहरण देतात, तुझ्या आईने खूप कष्ट घेतले होते. कारण वडील व्यसनाधीन नसल्यामुळे आईने एकटीने संसाराचा गाडा चालवलेला आहे. 2 बहिणींचे लग्न केलेले मोठ्या. आणि जुन्या काळी कसं ग्रामीण भागात थोडीफार शेती असली ना, तर एखादी व्यक्ती व्यसनाधीन झाला ना, तर तो शेती विकून व्यसन पूर्ण करायचा. बरोबर. पण माझ्या आईने कधीच शेती हलवू दिली नाही. इतरांच्या इथे धुणीभांडी केली. आता चांगलं आम्हालाही कळतंय, आम्ही पण लहानपणापासूनच शेतात कामाला गेलो. अगदी 30 रुपये रोजंदारी होती तेव्हापासून. तर त्याच्यामुळे वाईट व्यसन आम्हाला कधी लागलं नाही. पण आईला जसं मग आम्ही नोकरीला लागलो त्या दिवसापासून, मी नोकरीला लागलो त्या दिवस आईला म्हटलं, तू कामाला जायचं नाही आता, कारण इतक्या दिवस तू आमच्यासाठी झटले, आता तुझे आराम करायचे दिवस आले बस. आणि याविषयी तर मी आईला बोलले पण होतं, अभ्यासाविषयी. म्हणजे आई बिचारी एवढी निरक्षर की तिला आजही माहीत नाही. आणि आता आज जो झालेलो ना मी, हे पण माहीत नाही आईला की मी काय झालेलो आहे. हो, आई नोकरी लागली, त्याच्यातच खुश. येस, आई याच्यातच खुश. आणि हे पण प्रिपरेशन मी चालू केली, तर आई म्हणते की भाऊ कशाला करतो पुढं, आई आपली नोकरी जाऊ दे, असं तसं काय आयडियाच नाही. येस, एक्झॅक्टली. आताही म्हणजे आईला बोलता पण येत नाही, म्हणजे काय झालंय म्हणून, PSI सुद्धा बोलता येत नाही, आता पण झालोय ना मी. म्हणजे पण आईला शिक्षणाचं महत्त्व खूप होतं. 10वीच्या मला आता एक्झॅक्टली आठवतंय, 10वीला मी असताना तर वडील व्यसनाधीन, याच्यात वडिलांनी जास्त जबाबदारी कधी घेतलीच नाही. माझ्या आईने मंगळसूत्र गहाण ठेवून मला हे केलेलं होतं. 10वीचे फॉर्म भरलेले होते. 450 का 500 समथिंग अशी फी होती तेव्हा आमच्या दोघा भावांची. आणि भाऊ बिचारा 10th फेल झाला. पण मग कसं आहे, घरात जर वडील व्यसनाधीन असले ना, तर मोठ्या भावावर खूप जबाबदारी येऊन जाते. बरोबर. भावाने माझ्यासाठी त्याचं शिक्षण सोडून दिलं. तर भावाने म्हणजे 15-16 वर्षापासूनच जबाबदारी घेऊन घेतली. त्याच्यामुळेच मला मग पुढच्या गोष्टी करता आल्या. तुमचं लहानपण सगळे ह्या अशाच गोष्टींमध्ये. येस, एक्झॅक्टली. लहानपण, आता ह्या गोष्टी म्हणजे इथं कॅमेरासमोर बोलणं कदाचित योग्य नसेल, पण मी स्पष्ट स्वभावाचा आहे, म्हणून मी माझे दुर्गुणही सांगेल आणि जे चांगले गुण आहे तेही सांगेल. लहानपणी असे दिवस होते आमच्यावर की वडील जास्त दारू पिऊन हे करायचे, भांडण करायचे. व्यक्ती म्हणून माझे वडील खूप छान होते. आम्हाला जेव्हा म्हणजे व्यसनात नसायचे ना, खूप प्रेम करायचे, खूप जीव लावायचे. पण दारूचं व्यसन जडलं त्यांना, ते सुटलंच नाही. मग आईला ही भीती राहायची की बाबा, जनरली आता पूर्ण ग्रामीण भागात भिल्लवस्तीमध्ये दारू भेटते, मग तिथं आई तिथं जाऊ नाही द्यायची त्यांना. मग मी लहानपणापासून वडिलांची दारू व्हायली भिल्लवस्तीतून. आणि मित्रांमध्ये तेव्हा कसं आपल्याला एवढी समज नसते, आपल्याला या गोष्टीचा खूप अपमान वाटतो. मग ते कसं, एकतर शर्ट मोठा घालेल, शर्टमध्ये गावाकडे तांब्या असतो, तांब्यामध्ये असे घेऊन अंधार रात्री लाईट गेली की मग जायचं घ्यायला, म्हणजे कोणी बघणार नाही. आणि गावातील बी मुलं, लोक जे मोठे लोक आहेत ते म्हणायचे की दारुड्याचा मुलगा आहे बुवा, हे पण त्याच्यातच जाणार. आमच्यामध्ये म्हणजे मुलांनाही खेळू द्यायचे नाही. पण आज असा दिवस आहे, आज पोलीस झाल्यानंतरच बोलायचे लोक की बघा त्या मुलांनी किती चांगलं केलं बा. आज तर विषय सोडून द्या सर, आज तर ते म्हणतात की मुलगा असा होता या लोकांसारखा. की अगोदर ते मुलांना असं ओरडायचे की त्यांच्यामध्ये राहू नका, दारुड्याची मुलं आहेत ते. म्हणजे मी माझंच नाही म्हणत आहे सर, महाराष्ट्रातील, भारतातील असे बरेचसे कुटुंब आहेत बिचारे, म्हणजे दारू पिणारा व्यक्ती पितो, पण त्याच्या कुटुंबाचे खूप वाताहत होते. सर्वात जास्त संघर्ष त्याच्या वाईफला करावा लागतो, त्यांच्या मुलांना करावा लागतो. समाज असा आहे ना, समाज लक्ष देत नाही. म्हणजे समाजात जनरली ज्यांच्याकडे प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, त्यांच्या बाजूने समाज चालतो. बरोबर. काही तुरळक लोक असतात बोटावर मोजणे इतके, जे आपल्याला पडत्या काळातही साथ देतात. अशी बरेचसे लोक होते माझ्या गावात. माझ्या काकांनी आम्हाला खूप साथ दिली.
माझे दोन 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 सख्खे काका मुख्याध्यापक म्हणून रिटायर झालेत, त्यांनी खूप वेळोवेळी साथ दिली. पण मग आता कसं असतंय, प्रत्येकाला कुटुंब असतं, प्रत्येकाला मुलं बाळं असतात, ते त्यांच्याही उदरनिर्वाह त्यांचंही पालनपोषण बघणार. जर हा व्यक्ती जर एखादी सुधरत नसेल तर मग ते पण पूर्ण कसे देणार आहे तिकडं. अगदी बरोबर. पण अशी लोक थोडाफार विचार करणारे अशा परिस्थितीमध्ये खूप कमी लोक असतात. एक्झॅक्टली. तर तुम्ही 2014ला मुंबई पोलीसमध्ये भरती झालात. मला वाटतं डिपार्टमेंटल PSI देण्यासाठी काहीतरी 4 का 5 वर्षाचा क्रायटेरिया, किती वर्षाचा क्रायटेरिया? ॲक्च्युली ग्रॅज्युएशन झालं असलं तर 4 वर्षात आपण क्वालिफाय होतो आणि 12वीच्या बेसवर असलं तर 5 वर्षात होतो क्वालिफाय. 14ला जर तुम्ही जॉईन केलंय तर तुम्ही 19 किंवा 20 मध्ये देणं अपेक्षित होतं. येस, तुम्ही एक्झॅक्टली. डायरेक्ट 2023ची परीक्षा दिली डिपार्टमेंटलची. त्यामध्ये काही इच्छा नव्हती PSI व्हायची? हां, एक्झॅक्टली. म्हणजे आता काय, सुरुवातीला तर असं वाटायचं की हे PSI पद मिळवणंच खूप अवघड आहे. बरं. म्हणजे PSI आता ग्रामीण भागात कसं आहे सर, एक वेळा रिस्पेक्टेड SP सरांना कोण ओळखणार नाही, पण PSIना खूप मान असतो. फौजदार म्हटल्यावर फौजदार म्हटले विषय संपला. हो, एक्झॅक्ट. कारण लोकांचा संपर्क फौजदारांशी येतो. बरोबर. SP किंवा DYSP Yes, यांचा yes. एवढ्या लोकांशी मोठ्या- काही हां. जास्त संबंध येत नाही. Exactly, किंवा sir. तिथपर्यंत जात पण नाही. हे जात पण नाही. एवढ्या मोठ्या पदाचे व्यक्ती असतात ते पण, त्यांच्यापेक्षा यांना मंडळींना, ग्रामीण भागातील लोकांना वाटतं की यांच्यामध्ये जास्त पॉवर आहे कोणामध्ये, PSI मध्ये. आणि आपल्या आजूबाजूला पण कोणी झालेलं नसतं तोपर्यंत. मग असंच आता आम्ही कॉन्स्टेबल, बरीचशी अशी मुलं असतात ग्रामीण भागातली की जी MPSC अफोर्ड करू शकत नाही. म्हणजे ते म्हणणं कदाचित चुकीचंच राहील, पण तरी पण काही MPSC अफोर्ड करू शकत नाही तर ते कॉन्स्टेबल म्हणून भरती होतात. बरोबर. मग भरती झाल्यानंतर 70-80% मुलांचं तरी हे टार्गेट असतं की मी इकडनं डिपार्टमेंटल देऊन PSI होईल. तसं माझंही होतं सुरुवातीला. म्हणजे मित्रांनी सांगितलं होतं मला. हे डोक्यात होतं PSI. एक्झॅक्टली, हो. बरं. ट्रेनिंग झाल्यावर मी अभ्यासही केला. ट्रेनिंग 2016ला, म्हणजे 1 वर्ष डिले झाला आम्हाला ट्रेनिंगला. 1 वर्ष आम्ही यालाच राहिलो हेडक्वार्टरला, अच्छा. मुंबईला, कलिनाला. त्यानंतर मग आम्ही जालन्याला ट्रेनिंग केली कॉन्स्टेबलची. मग त्यानंतर अभ्यास सुरू ठेवला 2016ला आल्यावर, ट्रेनिंगहून आल्यावर अभ्यास कंटिन्युअसली सुरू ठेवला. मग ते अभ्यास करण्यासाठी मला नाईट ड्युटी घ्यावं लागायची. आरोपी वगैरे ॲडमिट राहायचे, तिथं नाईट ड्युटी घ्यायचो मी जेजे हॉस्पिटलला. अच्छा. तिथं अभ्यास करायचो रात्री. पण मग असं कंटिन्युअसली रात्री 4-6 महिने मी नाईट केल्यामुळे ना मला असं व्हायरल इन्फेक्शन झालं. बरं. हॉस्पिटलमध्ये असतं? येस, हॉस्पिटलमध्येच. आणि ते जेजे हॉस्पिटल म्हटल्यावर थोडं पावसाळ्याचं खूप हे होतं तिथं, कारण ते तरी काय करणार, पूर्ण भारतातून लोक येतात तिथं. बरोबर. तर मग इन्फेक्शन झालं. मग मी बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं, पण ते डिटेक्ट होत नव्हतं किंवा निदान होत नव्हतं. बऱ्याच टेस्ट केल्या, मला त्रास तो व्हायचाच, पण ते डिटेक्ट नाही व्हायचं की एक्झॅक्टली काय झालं आहे बुवा. आणि मग त्या दरम्यान मी 63 दिवस सिकमध्ये होतो. मग तेव्हाच असं परत विचार आला मनात की म्हटलं आपण आज कॉन्स्टेबल आहोत, जे लाखो मुलांचं स्वप्न आहे, आणि आपण आयुष्यात जगत नाही. म्हटलं आपण पुढचा विचार करतोय, वर्तमान काळात जगतच नाही. मग दिलं सोडून मी तेव्हा. म्हणजे अभ्यास करायचं सोडून दिलं की नाही बाबा, आता 63 दिवस मी हॉस्पिटलमध्ये, म्हटलं समजा जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर वर्तमान काळात जगलोच नाही म्हटलं. बरोबर. मग मी तेव्हा सोडून दिलं सर, एक्झॅक्टली पूर्णपणे सोडून दिलं. आणि त्यानंतर मग कोरोनाचा आला, ॲड पण आली नाही. म्हणजे कोरोनामध्ये लोकांना जीवन जगण्याचं पडलेलं होतं, तेव्हा जाहिरातीचा विषय नाही, सगळ्याच विद्यार्थ्यांना फटका बसला त्या पिरियडमध्ये. मग त्यानंतर परत माझं नशीब, म्हणजे माझं हे कदाचित देवाने मला क्षमता जास्त दिलेली असेल. परत 2021ला माझ्या आयुष्यात एक वादळ आलं. बापरे, किती वादळ आले अशी? वादळ 2-3च आले, पण एवढे आले की पण मी खंबीर असल्यामुळे ते त्या गोष्टींमध्ये मी वाहून नाही गेलो, असं झालं. 2023ला परत मी बोललो ना तुम्हाला की लव्ह मॅरेज केलं मी 2021ला, सॉरी. बरं. आता जी मुलगी आपल्यासोबत संघर्षाच्या काळात असते ती याची, म्हणजे चांगल्या काळाची ती हकदार असते. बरोबर. त्यामुळे मग मी माझ्यासोबत, आताची वाईफ आहे माझी पत्नी, त्या मुलीने, म्हणजे माझ्या पत्नीने मला खूप साथ दिली. मग आम्ही, म्हणजे ॲक्च्युली तिचे आईवडील त्यांची होकार होता, पण आमचं कसं वय कमी असल्यामुळे, म्हणजे वय तर जास्तच होतं आमचं, असं कमी नाही, पण ते कसं रक्त सळसळतं असतंय. मग त्यावेळेस आपल्याला भान राहत नाही आजूबाजूचं. बरोबर. मुळात मी तर 28 वर्षाचा होतो, मला बऱ्यापैकी सामाजिक भान होतं. पण माझी इच्छा अशी होती की लग्न करायचं तर हिच्याशीच करायचं, कारण शेवटी विचार जुळलेले होते. बरोबर. आणि माझ्याकडे नोकरी पण होती, असं नाही की नोकरी नव्हती, अडचणीचं काहीच नव्हतं. येस, एक्झॅक्टली.
आणि समाज पण एक होता आमचा. अडलं कुठे आहे? आता ते काय सांगता नाही येणार, पण मला नंतर रिअलाईज झालं की मग त्यानंतर कसं आहे, आमचं म्हणजे कोऑर्डिनेशनच बिघडलं, कम्युनिकेशनच झालं नाही तिच्या आईवडिलांसोबत, जे की बिचारे खूप छान आहेत, आजही खूप समजून घेतात. आमच्याकडून थोडं चुकीचं पाऊल उचललं गेलं, जे की कुणी उचलायला नको. आमच्याकडनं लव्ह मॅरेज केलं आम्ही. मग त्या दरम्यान पण तिच्या आईवडिलांना एवढं वाईट वाटलं, कारण एकटी मुलगी आणि एक मुलगा आहे बिचारा. खूप कोऑपरेटिव्ह, खूप सपोर्टिव्ह होते. त्यांनी बिचाऱ्यांनी बोलले की तुम्ही या, आम्ही लग्न लावून देतो. मग तुम्ही पळून गेलते? येस, एक्झॅक्टली. आता थोडक्यात तेच. या गोष्टी कॅमेरासमोर बोलणं चुकीचं असेल, पण जे स्पष्ट आहे ते. आणि कसं आहे, कायदाच आहे तो, त्याला आता काय बोलता येणार आहे असं विषय. ते मलाही खूप वाईट वाटायचं. अगदी तिलाही, आम्ही लोकांना कदाचित वाटत असेल की पळून जाणारे खूप खुश असतील, नंतर खूप वाईट वाटतं. मला तर खूप वाईट वाटायचं, कारण माझ्याकडे ऑलरेडी जॉब होता. माझ्याकडे म्हणजे ज्या कॅपेबिलिटीज पाहिजे, ज्या क्षमता सर्व होत्यात माझ्याकडे. मुलीच्या बापाला जे पाहिजे असतं ते सगळं होतं. एक्झॅक्टली. सरकारी नोकरी होती, सर्व होतं. मला म्हणजे माझ्याकडे ऑप्शन नसताना मला म्हणजे हे पाऊल उचलावं लागलं. नाही तर अदरवाईज मी एवढे दिवस थांबलो, अजूनही थांबलो असतो तिच्यासाठी. पण कसं असतं, आयुष्य एकदा येतं, आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न झालं पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असते, जर आमच्याकडे नोकरी असेल तर. आता माझ्याकडे जर मी तिला आयुष्यभर सुखात ठेवू शकतो, तर मी एवढी अपेक्षा करणार की हिच्याबरोबर माझं लग्न झालं पाहिजे बॉस. मग आता ग्रामीण भागात असेच आहे सर, आईवडील, मुलीचे आईवडील खूप समाजसेवी असले ना, तर आजूबाजूचे खूप विचार करावा लागतो. ग्रामीण भागात असं असतं, मुलाने असं काम केलं ना, तर मुलाच्या आईवडिलांना जास्त फरक नाही पडत. मुलीला अजून पुरुष प्रधान आपली संस्कृती असल्यामुळे मुलीलाच दोष देतात. जर मुलगा जरी चुकीचा असेल तरी मुलीलाही दोष देतात. बरोबर. आणि मुलीच्याच आईवडिलांची मानहानी होते. तर मला त्या काळात खूप वाईट वाटलं. वाईफलाही खूप, म्हणजे असं काही आम्ही खूप खुश नव्हतो असं नव्हतं. पण मग नंतर आईवडील म्हणजे माझे सासू सासरे यांनीच लग्न लावून दिलं सर्व समाजाच्या वतीने, की नाही बाबा, जे झालं तुमच्याकडून चुकी झालं, पण आम्हाला ॲक्सेप्ट आहे. बिचाऱ्यांनी मोठ्या मनाने आम्हाला स्वीकार केला आमचा. आणि हीच गोष्ट मग टर्निंग पॉईंट ठरते परत माणसाची. म्हणजे भूतकाळ कसाही असो, मी तुम्हाला अगोदरी बोललो, मी नोकरीला लागवलं हा कसलाच गंध नव्हता मला. म्हणजे माझ्याविषयी कोणी भविष्यवाणी वर्तवलेली नव्हती. पण मागे तो 2012ला इन्सिडेंट झाला, 2012ला, तेव्हा मी कॉन्स्टेबल झालो. 2021ला मग असंच सासू सासऱ्यांनी, आता जे स्पष्ट आहे ते, कारण जनरली आईवडिलांचं कौतुक करतात सर्वजण, पण जे हकदार आहे त्यांचं कौतुक झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. अगदी बरोबर. वाईफचं कौतुक झालं पाहिजे. आजपर्यंत मी तिला कुठंच बोललो नाही. आणि मुळात म्हणजे असं स्टेज कुठं मिळालं नाही. बिचारीने MSc कॉम्प्युटर आहे माझी वाईफ, पण तिने माझ्यासाठी तिचं शिक्षण साईडला ठेवलं. 2021 बोलली, तुम्ही काही करा, तुम्ही परीक्षा द्या. म्हणजे या दरम्यान अशी 2021चा रिझल्ट आला. मी तर फॉर्म पण नाही भरलेला, कारण गावी मी बदली करून गावी जायचं ठरवलेलं होतं. गावी जीवन बदली पण झाली होती जिल्ह्याला माझी. अच्छा. पण वाईफ बोलली नाही व्हा तुम्ही, माझी खूप इच्छा आहे. परत सासू सासरे बोलले, आईलाही बोलून दाखवलं मी. आईची म्हणजे तिघचारींची, ह्या सर्वांची इच्छा होती. असं नाही, प्रेमात खूप ताकद असते. या सर्वांचंच प्रेम मला परत या गोष्टीकडे वळून, परत या अभ्यासाकडे वळवलं. बरोबर. आणि 2014 नंतर 17पर्यंत मी अभ्यास केलेला होता, पण परीक्षा नाही दिली मी कोणतीच. अभ्यास चालू होता, परीक्षा दिली? येस. माझं टार्गेट एकच राहायचं अगोदरपासून सर, करायचं ते एकच. म्हणजे आता असं काही मुलं कसं, एक तर तलाठी करतात, ग्रुप बी करतात, राज्यसेवाही करतात, जी परीक्षा येईल ती द्यायची, ती करतात. एक्झॅक्टली. पण माझं काय असायचं सर, आता आमचा सिलेबस वेगळा असतो. जनरली प्रत्येक डिपार्टमेंटचा सिलेबस वेगळा आहे. प्रत्येक डिपार्टमेंटला गणित वगैरे नसतं, सायन्स नसतं. मग माझं काय टार्गेट, की गणित आणि सायन्समध्ये आपण वेळ वाया घालवायचंच नाही. जेवढं आपल्या डिपार्टमेंटचा सिलेबस आहे तेवढंच करायचं, त्याचा एक शब्द सोडायचा नाही आणि त्याच्या अवांतरिक शब्द वाचायचा नाही. म्हणजे एकाच पोस्टसाठी मी प्रिपरेशन केलं तेव्हाही. पण 18पर्यंत आली नाही, मी सोडून दिलं, कारण 17ला आली, पण तेव्हा आम्ही क्वालिफाय नव्हतो. आणि बाहेरून पण मी कधी ट्राय केला नाही. कदाचित ती माझी चूक आहे. पण मग फर्स्ट अटेम्प्टमध्ये होण्याचं कारण एकच, की मी एक झापड, जे घोड्याला कसे आपले झापडं असतात, एकच टार्गेट ठेवलं मी. मग 2021ला परत वाईफ बोलली, आईला मी बोलून दाखवलं, म्हटलं असा असा विषय आहे. आई बोलली तुला जे करायचं ते कर, आमचा नेहमी सपोर्ट राहील तुला. आणि मग सुरुवात केली परत. मग वाईफला बोललो, म्हटलं मी सुरुवात करेल, पण मग घरात तुला व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. 15 ऑगस्ट 2022ला मी पुन्हा सुरुवात केली अभ्यासाला. म्हणजे मग 10 एप्रिल 2022ला मला मुलगी झाली. छोटंसं गोंडस बाळ झालं आम्हाला. मग मला तेव्हा थोडी निकड जाणवली, की नाही बाबा, म्हणजे पुढं आपलं भविष्य अजून चांगलं करायचं असेल
तर आपल्याला हा एक मार्ग आहे. शिक्षण हे आता बाबासाहेब आंबेडकर बोलले ना, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, बरोबर. जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मग तेव्हा म्हटलं आता एवढा चान्स आहे आपल्याकडे, आपण आहोत कॉन्स्टेबल, एक बॅकअप पण आहे. असं थोडी आहे की बाबा आपल्याला नाही लागले तर काही राहणार नाही. तर मग आता घरातलेही म्हणतायत करा, तर मग मी सुरुवात केली. वाईफला बोललो मी सुरुवात करतो, पण माझं असं आहे की मी 100% देतो. तिला बोललो, घरात लक्ष अजिबात राहणार नाही माझं. आणि सर मस्करी वाटेल म्हणजे तुम्हाला कदाचित हे वाटणार नाही की मी जेव्हा सुरुवात केली ना, तर आपसुकच ते मानवी गुणधर्मच तसा आहे. एवढा सिरियस झालो की 3 वर्ष गावीच गेलो नाही डायरेक्ट. बापरे. हो. आणि या दरम्यान 3 मावस बहीण आहेत माझ्या, त्यांच्या मुलींचे, परत एक मावस भाऊ आहे तिच्या मुलीचं, 4 जणांचे लग्न झाले. पण मी गावी आलो नाही, दिवाळी नाही, हे नाही. त्यानंतर माझे सख्खे सासरे रिटायर्ड झाले, बरं. त्यांच्याही कार्यक्रमाला गेलो नाही मी. म्हणजे ते तर अगोदरपासूनच पॅचअप झालेलं आहे आमचं. म्हणजे त्यांनी बिचारांनी आमच्यासाठी एवढं हे केलेलं. नाही, आता लग्न लावून दिलं म्हणलं झालं ना हो, त्याच्यामध्ये. त्यांनी म्हणजे एवढा लोकांशी हे केलेलं. मुळात त्यांची कॉलनी पण खूप छान होती. ते आजूबाजूचे जे लोक होते त्यांनी खूप सपोर्ट केला त्यांना. पडत्या काळात ते सोबत राहिले त्यांच्या. मग त्यांचा हा जो विश्वास होता ना सर, हा मला खूप वेळा बळ द्यायचा की नाही बाबा, कुणीतरी आपल्यावर एवढा विश्वास ठेवलेला आहे, आपल्याला तो सार्थ ठरवायचा आहे. मग अशा वेळेस काय होतं की आपल्यापेक्षा आहे ना त्यांच्यासाठी पोस्ट करणं आपल्याला खूप अनिवार्य होऊन जातं. अगदी बरोबर. मग ह्या गोष्टी जेव्हा जेव्हा मला मरगळ यायची तेव्हा मी ह्या गोष्टी हे करायचो, म्हणजे व्हिज्युलाइज करायचो. परत आई शेतात राबवायची ते व्हिज्युलाइज करायचो. मग म्हटलं कॉन्स्टेबल असताना जर आई एवढी खुश आहे, जर अधिकारी झालो तर अजून किती खुश होईल. आता मुंबईमध्ये आम्ही नोकरी करायचो, मुंबईमध्ये अधिकाऱ्यांचं एवढं हे नसतं, पण ग्रामीण भागात अधिकाऱ्यांना खूप कौतुक असतं लोकांना. बरोबर. आणि मग ह्याच गोष्टी परत सुरू केल्या. मग वाईफने बिचारीचं MSc कॉम्प्युटर असून मला खूप मदत केली. 6 महिन्याची मुलगी माझी, आज 4 वर्षाची झाली मुलगी. पण ही प्रोसेस आमची 2022 पासून मी अभ्यासाला लागलेलो. 2026 आलं म्हणजे मुलगी मला माझ्याजवळ राहतही नाही चांगली आता. म्हणजे तिचं जे बालपण होतं ना ते आईकडे गेले. म्हणजे ह्या गोष्टींमध्ये दृश्य अदृश्य शक्ती तर असतात आपल्या यशामध्ये, पण माझ्या मुलीचा सर्वात मोठा त्याग आहे. कारण तिचं बालपण आता पुन्हा येणार नाही. बरोबर. तर ती रात्री माझ्याजवळ झोपत सुद्धा नाही. कारण आता आम्ही नोकर वर्गावाले माणसं, आणि याला काही कन्सेशन भेटत नाही. बरोबर. डिपार्टमेंटल जरी म्हटलं तरी याला आपल्याला नोकरीवर कन्सेशन भेटत नाही. पण मी माझी म्हणजे प्री प्लॅन होतं 2022 पासून 2023ला माझी बदली आली. मग मी ट्रॅफिक बदलीच्या जेव्हा आमचे हे असतात तेव्हा ट्रॅफिकला नियुक्ती घेतली मी. ट्रॅफिकला मुंबईमध्ये 8 तास नोकरी असते. ओके. म्हणजे याच अनुषंगाने की अभ्यास माझा चांगला होईल ट्रॅफिकला. आणि तिथले सर्वच स्टाफ चांगला, त्यांनी मला इन्चार्ज वगैरे त्यांनी सेकंड शिफ्ट दिली, म्हणजे 3 ते 11 ड्युटी रात्रीची. अच्छा. या अभ्यासाला वेळ मिळत होता. एक्झॅक्टली सर. हां, मग सकाळी काय करायचो मी, सकाळी 6ला उठायचो, 6:30-7ला लायब्ररीमध्ये जायचो, 7 ते 12 लायब्ररीमध्ये अभ्यास करायचो. मग 12 नंतर घरी यायचं, 12:30ला जेवण करायचं, 1 वाजता निघायचं, कल्याणहून बसायचं 1:30च्या ट्रेनने, ड्युटीला जायचं. रोजचं डेली शेड्यूल हे. डेली शेड्यूल हे सर. आणि 1:30 वाजता तिथं ड्युटी केली की त्यानंतर मग रात्री 10ला मग CSMTवरून आम्ही एक्सप्रेसने बसायचो. बरं. का तर अभ्यास करता येईल. पुस्तक राहायचं, एक्सप्रेसला वरती गेले की झोपून घ्यायचं. कल्याण येईपर्यंत 60 किलोमीटर 1 तास लागतोच. तोपर्यंत एखाद चॅप्टर होऊनच जायचं आपलं. म्हणजे असं शेड्यूल डेली सुरू राहिलं. आणि इतकी सवय झाली छान की एक मिनटं म्हणा, किती 10 मिनटं 20 मिनटं असे वाया गेल्यानंतर चिडचिड व्हायची डायरेक्ट, जर अभ्यास नाही झाला तर. म्हणजे माझ्याच नाही, बऱ्याच मुलांच्या बाबतीत होत असेल असं कदाचित. म्हणजे एक तर कमी वेळात करायचं. एक्झॅक्टली सर. हां, माणूस एवढं इन्व्हॉल्व होऊन जातो त्या गोष्टीमध्ये की आपल्याला करमत नाही ते डायरेक्ट. म्हणजे अभ्यास केल्याशिवाय करमत नाही. जर एक दिवस अभ्यास नाही झाला तर चिडचिड होते. तर मग असं करत 2023ला प्रिलियम दिली. आमची प्रिलियम 10 डिसेंबर 2023ला झाली. पण मग थोडे अजून परत प्रॉब्लेम झाले. प्रिलियम मेन्स लांबली. मेन्स 1 वर्षाने झाली 2024ला, 19 डिसेंबर 2024ला. परत मेन्सलाही थोडे प्रॉब्लेम आले, प्रशासकीय कारण म्हणा. टेन्शन येत नव्हतं त्यावेळेस? म्हणजे 3 वर्ष ही प्रोसेस चालली होती. येस, स्वप्न तर पाहिलं होतं. एक्झॅक्टली. हो. हां सर, अगदी बरोबर बोलले तुम्ही. टेन्शन खूप यायचं, पण मनात एकच की हा जो प्रवास आहे 1 दिवस नाही, पण 1 दिवस नक्की पूर्ण होईल, म्हणजे आपल्या डेस्टिनेशनवर जाईल म्हणून. तर त्यामुळे ठरवलेलं तर आपल्या हातात काय आहे की प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. बाकी देणारा वरचा आहे, भगवान असो किंवा मग
कोणत्याही गोष्टी आपण प्रयत्न केल्याशिवाय घडून येणार नाहीत ही मनात चांगली जाण होती. त्यामुळे आपण फक्त करत राहायचं. आता बऱ्याचदा काय होतं, परीक्षा पोस्टपोन झाल्या की आपण जनरली चर्चा करायला लागतो, "अरे यार पोस्टपोन झाली, माझा तर अभ्यास झालाय, हे झालंय, ते झालंय, हे झालं, ते झालं." मग ह्या विषयावर आमचा पण विषय व्हायचा असा, त्याबद्दल काही वाद नाही. पण अर्धा एक तास झालं की हा विषय सोडून द्यावा लागतो, कारण ह्या परीक्षा पोस्टपोन होणं वगैरे हे आपल्या हातात नाहीये. मग काही करू पण शकत नाही. एक्झॅक्टली. कारण आपल्या हातात फक्त अभ्यास करणं एवढंच आहे. तर मग ह्याच गोष्टी करत राहायचो. आणि जेवढं ते म्हणतात ना, जितना बडा संघर्ष होगा उतनी बडी जीत होगी. त्यामुळे मग करतच राहिलो. त्याच्याशिवाय पर्याय नाही. जर व्हायचंय ना, तर हे करावंच लागणार. त्याच्याशिवाय पर्यायच नाही. असं नंतर मग आपण सांगणार की बाबा परीक्षा लांबली म्हणून माझा रिझल्ट गेला. त्याला काही अर्थ नाही. काहीच उपयोग नाही. लोकांना रिझल्ट लागतो. मुळात आपल्यालाही स्वतःला रिझल्ट लागतो. कारणं लागत नाही लोकांना. कदाचित माझ्यापेक्षाही चांगली मुलं या परीक्षेतून बाद झाले असतील. बरोबर. काहीतरी त्यांच्या पर्सनल कारणामुळे. म्हणजे हुशार खूप स्कॉलर मुलं सुद्धा. असं म्हणत नाही की हे जे झालेत ना आमच्यासोबत, आम्ही सर्वच खूप स्कॉलर आहोत. पण स्कॉलर तर नाही म्हणता येणार. स्कॉलर तर हवं तसं दुरून चला. पण कन्सिस्टन्सी यांनी मेंटेन ठेवली कंटिन्युअसली. आणि नशिबाची साथ लाभली थोडी, 1% का होईना. आणि आम्ही सगळे PSI पदी झालो. बरोबर. ह्या 3 वर्षाच्या प्रोसेस नंतर ज्यावेळेस रिझल्ट लागला, काय वाटलं त्यावेळेस? हां, रिझल्ट ॲक्च्युली आमचा रिझल्ट 30 एप्रिल 2026ला आताच त्या दिवशी प्रोव्हिजनल लिस्ट आली. आणि आता आमचं PSIचं कसं आहे सर, मेन्स झाल्यावर आमचं फक्त ग्राउंड असतं. म्हणजे ग्राउंड आमचं स्कोरिंग आहे डिपार्टमेंटल PSIचं. तर मग आपल्याला एक अंदाज येऊन लागतो की आपण होणार आहोत की नाही होणार आहोत. कारण प्रत्येकाची केपेबिलिटी आपल्या शरीराची शारीरिक क्षमता माहीत असते की मी किती ग्राउंड काढू शकतो. मग आता मला मेन्सला 263.5 मार्क होते 292 पैकी. म्हणजे आमची परीक्षा असते 300 मार्क्सची, पण 4 प्रश्न कॅन्सल झाल्यामुळे ते 292चे आले. मग 263.5 मार्क्स म्हणजे खूप चांगले मार्क्स होते. आणि आम्ही ग्रामीण भागातील असल्यामुळे, कॉन्स्टेबल असल्यामुळे जनरली 90+ ग्राउंड सहज मारायचो. बरोबर. आणि मग डिले एवढा झाला 29 डिसेंबर 2024ला आमची परीक्षा झालेली मेन्स. त्यानंतर आम्हाला 1.5 वर्ष मिळाला म्हणजे 4 महिन्याचा आम्ही प्रिपेअर झालेलो. पण आता करणार काय? 1.5 वर्ष पळणं सोपं नाही ना. एक्झॅक्टली. हो, हे तर आमच्यासाठी खूप तारेवरची कसरत होती ती. फॅमिली बघायची, कर्तव्य बघायचं आणि प्रॅक्टिस करत राहायची. मुळात मॅनेज करायची. हो. मग मुळात सर एवढे दिवस झाल्याने मुळात घरचे कंटाळले होते, घरचे सदस्य. तेव्हा नोकरीवर वरिष्ठांकडून तरी काय अपेक्षा करायची. बरोबर. तर हे करायला खूपच काही बऱ्याच वेळेस खूप त्रास व्हायचा. असं वाटायचं की सोडून द्यावं. पण आता लास्टला आलेलो आहे म्हटलं डेस्टिनेशन. पण त्यावेळेस परत मग आई आठवायची, परत वाईफचं स्वप्न. मुळात माझे नंतर मग आपल्यालाही त्याच्यात आवड झाली. आपलं एक स्वप्न बनून गेलं ते. परत ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे त्यांचा विश्वास आपल्याला सार्थ ठरवायचा आहे. यामुळेच मग आपण कंटिन्युअसली करत राहिलो. आणि मार्क्स चांगले होते 263.5. म्हणजे मग आपण थोडे आलोय बुवा. बरोबर. म्हणजे 99% आपलं काम झालेलंच आहे. कारण आपण 90+ तर कधी उतरवलं तरी आपण फिजिकल मारणारच बुवा. म्हणजे आपल्याला अंदाज येऊन जातो किती मार्काचं मेरिट, फायनल मेरिट लागणार आहे. त्यामुळे मग कंटिन्युअसली पळत राहिलो आम्ही. म्हणजे रिझल्ट आला त्यावेळेस हां, सासू सासऱ्यांची काय भूमिका होती? आता काय सांगावं, रिझल्ट आला त्या दिवशी वाईफ तर रडायलाच लागली. वाईफ बोलली की शेवटी तुम्ही करून दाखवलं वगैरे. इथंच होतो मी कल्याणलाच. 5:35ला रिझल्ट आला आमचा 30 एप्रिल 2026ला. बरं. आणि त्यानंतर वाईफने गावी फोन केला माझ्या सासू सासऱ्यांना. ते तर बिचारे रडायलाच लागले. म्हणजे एक आनंदाश्रूच एक प्रकारे. आणि मलाही तेव्हा जरा मनात म्हणजे अभिमान वाटला की नाही बाबा, ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला त्यांचा विश्वास आपण सार्थ ठरवला. यातच मला खूप समाधान वाटलं. आणि मी तर या गोष्टीकडे वळणार नव्हतो. पण ह्या गोष्टी घडल्यामुळे माझे पण भविष्य चांगलं होईल बुवा. बरोबर. हां, जे स्वप्न पाहिलं नव्हतं किंवा जे स्वप्न सोडून दिलं होतं ते सत्य झालं. येस, एक्झॅक्टली सर. आणि कदाचित समजून घ्या ह्यावेळी झालं नसतं मी, पण पुढे चालून मला असं वाटलं असतं मनात की नाही बाबा मी होण्यासारखा होतो, नाही केलं. म्हणजे रिग्रेट नको राहायला. म्हणजे मग ह्या अशा चुकीच्या म्हणा किंवा चांगल्या म्हणा 2021ला माझ्या ह्या अशा गोष्टी घडल्या म्हणून मी परत ह्या क्षेत्राकडे वळालो. बरोबर. म्हणजे माझं म्हणणं काय, काही असो, भूतकाळात काही घडलेलं असो, जे आपल्या जीवनात कोणतीच गोष्ट बिनकामाची येत नाही. काही ना प्रत्येक गोष्टीची कोणत्या ना कोणत्या गोष्टीची लिंक असते जी आपल्याला शिकायला भेटते. काही ना काही प्रत्येक गोष्टीमधून शिकायला भेटतं. त्यामुळे मी असा कधीच विचार केला नाही सर की माझ्याकडनं भूतकाळात असं झालंय तसं झालंय.
2 वेळा गोष्टी माझ्याकडून चुकीच्या झाल्या, पण मग 2 वेळेस ह्या गोष्टींचं मी फ्यूल बनवलं आणि म्हणजे सक्सेस झालो. आपण कसं पाहतोय त्या गोष्टींकडे एक्झॅक्टली सर. त्याच्यावरती ते डिपेंड करतं. आपण जर त्याच गोष्टी धरून बसलो एक्झॅक्टली तर सर. काहीच होणार हो नाही. एक्झॅक्टली. मी नेहमीच ॲडव्हान्टेज म्हणूनच मी ह्या गोष्टी बघितल्या आणि माझ्या यशाचं गमक म्हणजे मला अशी निगेटिव्हिटी कधी आली नाही. म्हणजे आता समजून घ्या, पॉझिटिव्ह आपण जेवढं जास्त पॉझिटिव्ह इंटेंट राहील तेवढा फायदा होतो आपल्याला. आता पॉझिटिव्हिटी एवढी असायची माझ्यामध्ये की आजूबाजूच्या मित्रांना बऱ्याच वेळेस वाटायचं आला हा का ओव्हर कॉन्फिडन्स आहे, म्हणजे जज करून टाकायचे ते. पण मला माहीत राहायचं किंवा आपल्याला माहीत असतं सर की आपण किती अभ्यास करणार आहोत. आणि माझं एक तत्व होतं सर, मी मुद्दाम असं सांगायचो की मी प्रिपरेशन करतोय. आता बरेच जण सांगत नाही सर. मी का सांगायचो, आता ते मला बरेच जण म्हणायचे, माझी वाईफ बी म्हणायची तुम्ही का सांगतात, पण ते आतूनच रसायन बनलेलं असावं कदाचित. मी का सांगायचो सर की मला वारंवार रिअलाईज व्हायचं भाई की तुम्ही यांना सांगितलेलं आहे, कोणाला, तुम्ही किरण सरांना सांगितलं आहे, तुम्ही यांना सांगितलं आहे, तर तुम्हाला करून दाखवायचं आहे. म्हणजे मला वारंवार रिअलाईज व्हायचं की नाही मला हे करायचं आहे बाबा, यांना मी शब्द दिलेला आहे. तर त्याच्यामुळे मी बोलत राहायचो सर. आजूबाजूच्या लोकांना वाटायचं की खूप ओव्हर कॉन्फिडंट आहे वगैरे वगैरे, पण आपला हा कॉन्फिडन्स असायचा. म्हणजे माझं म्हणणं आहे की आपल्या क्षमतेवर किंवा आपल्या मेहनतीवर आपल्याला विश्वास असला ना तर कॉन्फिडंटली राहावा, फक्त ओव्हर कॉन्फिडन्स नको. आता कॉन्फिडन्स म्हणजे कसं, आता माझं काय म्हणणं होतं, 615 लोक आहेत, 615 पैकी मला एक पोस्ट पाहिजे, मी करू शकतो आणि ऑदर 614ही करू शकतात. पण जेव्हा मी म्हटलं असतो मीच करू शकतो, तर तो झाला ओव्हर कॉन्फिडन्स. त्यामुळे मला कधी असं वाटलंच नाही आणि मला कधी प्रॉब्लेम आलाच नाही. अदर लोकांनी कधी कधी आता रिसेंटली रिझल्ट लागलेला बायको म्हणजे पत्नी मला बोलायला लागली की मलाही वाटायचं तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट आहे. पण बऱ्याच वेळेस आमचं कसं डिपार्टमेंटल एक्झामला कायदे असतात, ते समजून कन्सेप्च्युअल तर झालेलंच होतं. गुरुकुल प्रबोधिनीचे ज्ञानेश्वर पाटील सरांची, त्यानंतर एक बापूसाहेब शेळके सर आहेत PSI, त्यांचे ऑडिओ वगैरे कंटिन्युअसली आम्ही ऐकायचो. तर पूर्ण पाठांतरच झालं होतं. लिमिटेड अभ्यास आहे आमचा, मेन्सचा लिमिटेड अभ्यास आहे, त्याबद्दल काही वाद नाही. कायदा जास्त असते. येस, कायदा जास्त असतो, पण मग मुलं स्कॉलर असतात त्याच्यामुळे स्पर्धा आपसुकच निर्माण होते जास्त. बरोबर. कारण ग्राउंडलाही मुलं जास्त चांगलेच हे असतात आणि पेपरलाही मुलं चांगले असतात, त्याच्यामुळे स्पर्धा ही खूप तीव्र होते. आता बघा 392 पैकी 353 फायनल मेरिट लागलेलं आहे. क्या बात. म्हणजे विचार करा किती टक्के मेरिट लागलेलं आहे. म्हणजे स्पर्धा एवढी सोपी नसते, पण बाहेरून लोकांना वाटतं की नाही यांची स्पर्धा सोपी आहे. दिसताना खूप सोपं दिसतं. एक्झॅक्टली सर. एकच परीक्षा आहे. एकच असं वाटतं लोकांना, पण मुलं सर्व स्कॉलर असल्यामुळे ती स्पर्धा आपोआप हे बनते, म्हणजे तीव्र बनते ती स्पर्धा. स्पर्धक जर तीव्र असले तर साहजिकच आहे स्पर्धा तीव्रच बनणार. अगदी बरोबर. नक्की. खरं तर प्रवास तुमचा एवढा सोपा नव्हता. त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या अडचणी येत गेल्या, त्याच्यावर तुम्ही मात करत गेलात. कदाचित ज्या ज्या गोष्टी तुमच्या नशिबात घडल्या त्याच्यातून कदाचित एखादा खचून गेला असता किंवा वेगळ्या मार्गाला लागला असता, पण तुम्ही ते न करता प्रत्येक वेळेस तुम्ही पॉझिटिव्हली बरोबर घेतला. आजच्या पॉडकास्टच्या शेवटी काय सांगाल की असे तुमच्यासारखे अनेक युवक आहेत की जे पोलीस भरतीसाठी किंवा PSIसाठी तयारी करतायत आणि ग्रामीण भागातले आहेत, पण त्यांच्या आयुष्यामध्ये पण असे काही घटना घडत असतात, परिस्थिती सगळ्यांची सारखी असते ग्रामीण भागामध्ये. काय सांगाल अशा वेळी खचून न जाता समोर जाण्यासाठी एक काय मेसेज द्यायला पाहिजे? बरोबर. ॲक्च्युली सर, आता जेव्हा माझ्यासोबत या गोष्टी घडल्या तर तुम्ही मगाशी म्हटले, मी या गोष्टींना आपला इंटेंट महत्त्वाचा असतो. आपण बघतो कोणत्या दृष्टिकोनातून, दृष्टी आणि दृष्टिकोन माणसाचा महत्त्वाचा असतो. तर मी ह्या गोष्टींना पॉझिटिव्ह इंटेंट म्हणूनच समजलं आणि यांचं फ्यूल बनवूनच मी पुढे तयारी केली. तर मुलांना एवढंच सांगणार आहे, म्हणजे माझे सांगू इच्छितो की पास्टमध्ये काय जे घडलेलं त्याचा जास्त विचार करायचा नाही. माझ्या पास्टसारखं तर कदाचित कुणाचंच पास्ट नसेल. गावात अजूनही लोकांना समजत नाही की हा झाला कसं काय, पण आता जनरली तुम्हाला आणि सर्व मुलांना माहीतच आहे की स्पर्धा किती तीव्र झालेली आहे सध्या, काय काय करावं लागतं, किती रात्र जागावं लागतंय. तर मी हे सांगणारच नाही, कारण काय मेहनत त्याग सर्वांचीच असते. इवन आम्ही झालेलो आणि न झालेल्यांची पण आहे बिचाऱ्यांची. कदाचित त्या लोकांची माझ्यापेक्षा जास्त असेल, कारण त्यांचे 2-3 अटेम्प्ट झालेले होते. पण पॉझिटिव्ह इंटेंट असला ना तर मनात भीती नसते. बऱ्याच वेळा काय होतं सर, आपण सुरुवात करतो आणि सुरुवातीच्या अगोदरच सुरुवात करत असतो, अभ्यास करत असतो, तेव्हाच आपण फायनल रिझल्टचा विचार करतो. पण मी असं कधीच विचार केला नाही. मी एक एक गोष्टी करत गेलो. तर सर्वांना हीच गोष्टी सांगेल मी की
आपल्या समोर जे पडलेलं आहे स्टेप बाय स्टेप चालत राहावा आणि पॉझिटिव्ह इंटेंट ठेवा. सर्व काही होतं आपल्या मेहनतीवर, स्वतःच्या आत्मविश्वास ठेवा स्वतःवर. 100% रिझल्ट येतो म्हणजे येतो. पण मग हे केव्हा पॉसिबल होणार, जेव्हा आपण म्हणजे विदाऊट टेन्शन आणि फुल आत्मविश्वासाने अभ्यास करणार तेव्हाच पॉसिबल होणार. नाहीतर अदरवाईज आता आमच्यासोबत आहे ना सर, केवळ माझाच नाही, आता 2018च्या बॅचचे 105 मुलं PSI झालेत. क्या बात. म्हणजे काही लोकांचं 97, 98, 99, एक अंमलदार आहे तर 2000 वय आहे. म्हणजे विचार करा 26 वर्षात, जे बाहेरून पण होत नाही बिचारे. म्हणजे सांगण्याचं माझं मीच नाही, माझ्यासारखे असंख्य आहेत असे की ज्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये करून दाखवलं. म्हणजे कोणीही करू शकतं, मी करू शकतो अर्थात, दुसरं कोणीही करू शकतात. पण आपण काय असतो, काही लोक भीती खूप बाळगतात. भीती जर नाही बाळगली, स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे. तर स्वतःवर विश्वास असला की माणूस काही करू शकतं. याचं ज्वलंत उदाहरण येस, मीच आहे तुमच्यासमोर. नक्कीच. एक शेवटी आज तुम्ही पोलीस झालात आणि त्यातून तुम्ही आता PSI झालात. पण जे गावामध्ये तुमची इमेज तयार झाली होती, लोकांनी ॲक्सेप्ट केलं, एक ज्याला चोर म्हटलं तो पोलीस झाला. येस सर. आता काय मी तर बोललो ना, मी खूप स्पष्ट मताचा आहे. मला याच्या आधी खूप मुलांनी टॉन्ट मारले, खूप लोकांनी टॉन्ट मारले, जे खरं आहे ते. पण मी कधीच कोणाला प्रत्युत्तर दिलं नाही. माझ्या भावाच्या लग्नाला गेलो होतो मी 2016ला. म्हणजे माझं ॲक्च्युली थोडं मन हळवं आहे सर. आता मला जे मुलं ओळखतात ना, लोक ओळखतात, त्यांना माहिती आहे हा किती हळवा आहे. मी 2016ला भावाच्या लग्नात मी ट्रेनिंगमधूनच गेलो होतो एक दिवशी. म्हणजे एकच दिवस सुट्टी भेटलेली मला. 31 जानेवारी 2016 लग्न होतं भावाचं. तर लग्नात गेलो तेव्हा असे माणसं टॉन्ट मारायचे की ज्यांची पात्रता नाही आहे. म्हणजे फोटोग्राफरसुद्धा मला बोलला की चोरचा पोलीस झाला म्हणून. पण मी त्यांना उत्तर दिलं नाही सर. म्हणजे लोकांना काय आहे, लोक चांगल्या बाजू बघत नाही, वाईटच बाजू बघतात मुलांच्या. आता मी मुळात म्हणजे ह्या गोष्टी केलेल्या बी नव्हत्या, आणि जर केलेल्या असतं तर मी आज बाहेर पडलो नसतो. बरोबर. मुळात बाहेर पडण्यासाठी माझ्याकडे तेवढं बॅकग्राऊंड नव्हतंच, माझ्याकडे पैसा नव्हताच. आम्हाला 2 वेळेची भ्रांत होती खाण्याची. माझे आई वडील बिचारे गावीच होते. माझ्या बाजूने कोणी लढणार नव्हतं, कोणी बोलणार नव्हतं. पण लोकांना ते घेणं देणं नाही. लोक टार्गेट करतात केवळ. म्हणजे तुम्ही 100 काम चांगले करा, एक काम वाईट झालं की तुम्हाला मुद्दाम त्याच कामावर हिणवणार. तेव्हाही असंच झालं. पण मी कधीच विचारात घेतलं नाही. मला आजही कदाचित त्या लोकांना कळतही असेल, पण मी कधी त्यांना बोललोही नाही. मी गप ऐकून घेतलं, गप शांत राहिलो. कारण जेवढं आपण मौन बाळगणार, जेवढं आपण संयम बाळगणार, तेवढं माणूस सक्सेस होत जाते. बरोबर. त्यामुळे नक्कीच. कारण आजपर्यंत ज्यांनी नावं ठेवली किंवा जे टॉन्ट मारत असतील, आज त्यांची परिस्थिती आणि तुमची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. Exactly, आणि sir. आज त्यांच्या मनात येऊनही ते आज तुम्हाला बोलू शकत नाही, कारण तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवलं. बरोबर. अर्थातच लोक नावं ठेवत असतात, त्याच्याकडे किती लक्ष द्यायचं एक्झॅक्टली सर. हो. आणि काय घ्यायचं त्याच्यातून, त्यांना प्रत्युत्तर देत बसायचं बरोबर. की आपण पुढे निघून जायचं, हे शेवटी आपल्यावर आहे. तुम्ही तेच केलं आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाला उत्तर म्हणून प्रत्युत्तर न देता तुम्ही तुमच्या कर्तृत्वातून त्यांना उत्तर दिले. येस. अर्थात हां बोल. मी म्हणजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे सर, मला तेंडुलकर खूप आवडायचे, सचिन तेंडुलकर. लोक तेंडुलकरवर खूप टीका करायचे. त्यानंतर शोएब अख्तर तेंडुलकरवर टीका करायचा. पण तेंडुलकर एवढं कूल आणि काम असायचे. ते कधीच स्लेजिंग वगैरे कधीच केली नाही त्यांनी. खूप प्रामाणिक माणूस. त्या माणसाने आपल्या बॅटरीनं उत्तर दिलं. तसंच माझ्यासोबतही बऱ्याच वेळा घडलं. मग पत्नी माझी बोलायला लागली बऱ्याच वेळेस की तुम्ही एवढं सहन का करतात. पण तिला बोललो की कदाचित हाच माझा एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज आहे. ह्याच गोष्टी तिला बोललो मी कधीच बोलून दाखवत नाही आणि कधी बोलणार पण नाही. ते कदाचित वाईट असतील, पण माझं आजही म्हणणं आहे सर, मी त्या लोकांना आजही ते वाईट बोलत नाही. मी बोललो ना, मी उलट त्या लोकांचं विशेष कौतुक व आभार मानतो. ते लोक बोलले मला, म्हणून माझ्यात थोडी तेच मोटिवेशन होतं. यस एक्झॅक्टली, की मला काहीतरी सिद्ध करू. नाही तर मी असंही थंडगोळा पडून होतो. बरोबर. म्हणजे त्यांना पुश करण्याचं आणि तुम्हाला ज्वलंत ठेवण्याचं काम करत. येस एक्झॅक्टली. ते म्हटलंय ना, निंदकांचे घर असावे शेजारी. एक्झॅक्टली तसंच सर, माझ्या बाबतीत तरी असं घडलेलं आहे. आणि माझ्या मनात आजही त्यांच्याविषयी आकस नाही किंवा घृणा नाही. उलट जे बिचारे सोबत होते त्यांच्यापेक्षा मी त्यांना जास्त आभार व्यक्त करेल त्यांचे. बरोबर. नाही, खरं तर समाजाने देखील हे लक्षात घेणं गरजेचं आहे की एखाद्याची परिस्थिती पाहून किती सत्यता आहे हे पाहून बोलायला पाहिजेत. अर्थात तुम्हाला फक्त चौकशीसाठी नेलं म्हणून तुम्हाला चोर ठरवलं. येस एक्झॅक्टली सर. म्हणजे लोक पुढची परिस्थिती काय हे पाहत नाहीत आणि शब्दानी शब्द तो वाढत जातो. आणि असेच अनेक विद्यार्थी असतात की कुठेतरी अफवेला बळी पडतात आणि
त्याच्यातून त्यांचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त होतं. Yes, त्याच्यामुळे exactly. समाजाने याच्याकडे आज तुम्ही ते पॉझिटिव्हली घेतलं आणि तुम्ही समोर गेलात. आज बरोबर. लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्याच्यामुळे खरं तर प्रवास तुमचा एवढा सोपा नव्हता आणि समाजाने जे काय तुमच्यावर चिखलफेक केली त्याला तुम्ही तुमच्या वर्दीतून आणि तुमच्या पोस्टमधून उत्तर दिलं. येस येस येस. तर आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या, तुमचा प्रवास बिंदासपणे सांगितला आणि Yes. वास्तववादी सगळ्या गोष्टी सांगितल्या. Yes. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू. थँक्यू.